माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक। एरवी अशा साखर कारखान्याच्या निवडणुकांकडे राज्याचं फारसं लक्ष नसतं, पण माळेगाव साखर कारखाना आहे बारामतीमधला आणि निवडणुकीत एकमेकांसमोर आहेत दोन पवार, शरद पवार आणि अजित पवार। त्यामुळे त्याकडे लक्ष असणारच। पण प्रश्न असा आहे की शरद पवार आहेत केंद्रातले नेते आणि अजितदादा तर राज्याचे उपमुख्यमंत्री। मग या दोन्ही मातब्बर नेत्यांना साखर कारखान्याची निवडणूक एवढी महत्त्वाची का वाटतेय? तुम्हाला हाच प्रश्न पडला ना? तुम्हालाही पडलाय आणि आम्हालाही हाच प्रश्न पडलाय। मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला आम्ही बारामती गाठलं तर तिथे अजितदादा भेटले। ते म्हणतात पुढचे 5 वर्ष माळेगावचा चेअरमन मीच असेल। आता उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांना चेअरमनची खुर्ची इतकी हवीहवीशी का असेल आणि त्यासाठी ते साहेबांच्या विरोधामध्ये पॅनल उभं करत असतील तर या खुर्चीचं गणित काहीतरी सॉलिडच असणार। आता हे सॉलिड गणित काय आहे या रिपोर्ट मधून समजून घ्या। अजित पवारांचे 1-2 नव्हे तर तब्बल 12 खाजगी साखर कारखाने आहेत असा आरोप आहे शरद पवारांचे मित्र आणि एकेकाळचे सहकारी चंद्रराव तावरे यांचा। की आम्ही हाडाचे शेतकरी, आम्हाला शेतीचं उत्पन्न हेच उत्पन्न आहे आणि आम्ही सगळे शेतकरी कुटुंबात वाढलेलो आहोत। माझी जी व्यथा आहे ती बाकीच्या शेतकऱ्यांची तशीच व्यथा आहे आणि म्हणून आम्ही ह्यात भाग घेतला की काटकसरीने कारखाना चालवायचा, योग्य पद्धतीने माल विकायचा, गरजेपुरता खर्च करायचा आणि कारखाना चालवायचा। मटेरियल खरेदी करताना सुद्धा आम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलं आणि अशा पद्धतीने जिथं बचत करता येईल तेवढी बचत केली आणि तो जास्तीत जास्त खर्च वाचवला आणि ते पैसे भावाच्या रूपाने आम्ही दरवर्षी शेतकऱ्याला देतो। अजित पवार हे मोठे कारखानदार नव्हे तर उद्योजक आहेत। अजित पवारांच्या कारखान्यातील दरवर्षी 1 कोटी मेट्रिक टन ऊसाचं गाळप होतं। जर माळेगाव सहकारी साखर कारखाना दुसऱ्याच्या ताब्यात गेला, कारखान्याने ऊसाला चांगला दर दिला तर अजित पवारांच्या खाजगी कारखान्यांनाही तोच दर द्यावा लागेल असा आरोप केला जातोय। त्याचे 12-13 कारखाने इतरांच्या नावावरती आहेत। ते साधारण सीझनमध्ये 1 कोटी टन ऊस गाळतात आणि त्या ऊसाला आमच्या कापडामध्ये तो काही कवाना आम्ही जर 500 रुपये वाढून दिले त्याला 200 रुपये तर वाढून द्यावे लागतात। मग त्या 1 कोटी टनाचे पैसे किती जातात? 200 रुपये वाढवले तर 200 कोटी जातात। हे त्याला नको आहे, अलग लक्षात। दुसरं असं त्यांचं राजकीय मत असं आहे की आम्ही लोकांना भाव चांगला दिला, लोकांच्याकडे पैसे आले की लोक मला ऐकत नाहीत। चंद्रराव तावरे यांच्या कार्यकाळात म्हणजे 2015 ते 16 आणि 18 ते 19 या कालावधीत माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं इतर कारखान्यांच्या तुलनेत सर्वाधिक सरासरी दर ठेवला। आकडेवारी सांगते की माळेगावनं 5 वर्षांची सरासरी काढली तर 12,200 रुपये प्रति टन दर दिला होता। तर सोमेश्वर कारखान्यानं 11,427, छत्रपती कारखान्यानं 9,726, भीमाशंकर कारखान्यानं 10,665, घोडगंगा कारखान्यानं 9,744 तर संत तुकाराम कारखान्यानं 9,637 रुपये प्रति टन इतका दर दिला होता। म्हणजेच माळेगावनं सरासरी 2,500 रुपये जास्त दर दिला होता आणि हाच दर नियंत्रित ठेवण्यासाठी अजित पवारांना माळेगावचं चेअरमन पद हवंय असा आरोप शरद पवार गटाचाही आहे। त्यांना सत्तेचं केंद्रीकरण करायचे, त्यांना सत्तेचं विकेंद्रीकरण नको। जर सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तर त्यांच्या हातात काय राहणार नाही। एक मन आहे, ज्या वेळेस राजा व्यापारी होतो तेव्हा प्रजा भिकारी होते, तेच आता या माध्यमातून दिसते। उपपदार्थांची निर्मिती पवार साहेबांनी साखर धंदा अडचणीत येतो म्हणून उपपदार्थ तयार करण्याचं काम आणि उपपदार्थांना देणारे केंद्रातून निधी आणून तिथं उपपदार्थ कमिटीचे कारखाने उभे केले। डिस्टिलरी प्लांट असेल, कोजन प्लांट असेल, अल्कोहोल प्लांट असेल, इथेनॉल प्लांट असेल, CO2 प्लांट असेल, हे सगळं पवार साहेबांनी केलं। 2 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, 2 गट तयार झाले। काही दिवसांपूर्वी हे 2 गट एकत्र येतील अशी चर्चा होती, पण माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत तसं चित्र काही दिसलं नाही। उलट अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलच्या विरोधात शरद पवार गटाचं बळीराजा सहकार बचाव पॅनल मैदानात उतरलंय। तुम्हाला जे वाटतंय तेच मला वाटतंय, पण आपल्याला काही आज विदाउट प्रूफ
बोलता येत नाही. पुरावा जर नसेल तर मग कुणावर कुठलेही आरोप करणं हे चुकीचं आहे. पण फॅक्ट्स जे आहेत की बँक काल 11:30 वाजेपर्यंत उघडी होती, हा फॅक्ट आहे. आणि दुसरं, बँकेत माळेगाव सहकारी साखर कारखान्यांचे सगळ्या सभासदांची यादी तिथं आपल्या कार्यकर्त्यांना मिळाली आहे. नंतर पोलीस तिकडे गेले आणि त्यांनी सगळं सील करून टाकले. पण तरी आपल्या कार्यकर्त्यांनी फोटो वगैरे त्या यादीचे काढले, जे काही पेपर तिथं सापडले त्याचे फोटो काढलेत. फक्त सभासदांची यादीच नाही, पण जे इथले सहकारी संस्था आहेत त्यांची पण यादी तिथं सापडली आहे. आणि ज्या ज्या लोकांवर जबाबदारी दिली आहे, वेगळी जबाबदारी, ती पण यादी आपल्याला तिथं जिल्हा बँकेत सापडली आहे, त्यांचे नाव आणि नंबर सकट. सध्या सत्तेत असलेल्या अजित पवारांसाठी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची आहे. लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्री 12 वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा प्रकार घडला होता. असाच पॅटर्न बारामतीत काल परवा दिसला, असा आरोप स्वतः शरद पवारांनी केलाय. सुप्रिया सुळे हा मुद्दा संसदेत मांडणार आहेत. लोकसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा वेळेला अशी बँक ही रात्री 12 का 2 वाजता उघडलेली होती. आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घडतोय. बँक कशी उभी, बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी कसा उभे. आणि रात्री 2 वाजता 12 वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते. याचा अर्थ काय सांगायचं? काळजी आहे की पीडीसीसी बँक ही शेतकऱ्यांच्या मालकीची बँक आहे, कोणाची वैयक्तिक नाही. त्या एका ब्रांच मध्ये एक चुकीची घटना होते जी नाबार्ड आणि आरबीआयला चॅलेंज करणारी. त्याच्यामुळे मी कालही म्हणले की SIT झाली पाहिजे. कोणी कृती केली मला माहिती नाही, पण ज्यांनी कोणी केली ही चुकीचीच आहे. बँकिंग सेक्टर बद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि पीडीसीसी बँक ही 100 वर्षापूर्वीची बँक आहे, आशिया खंडातली 1 नंबरची बँक आहे. त्याचा इमेज हे स्पॉटलेसच असायला पाहिजे, तेव्हाच लोक पैसे ठेवतील ना त्या बँकेमध्ये. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत चौरंगी लढत होतीये. शरद पवार गटाचे उमेदवारही जोरदारपणे निवडणूक लढतायत. त्यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले. दादांनी जेवढे उमेदवार दिलेत बरं का, त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती नाही, त्यांचे वेगवेगळे धंदे बरं का असं झाले. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो. चार पॅनल झाले, त्यात सगळ्यात आहे ना तरुण, मी लहान उमेदवार आहे आणि मला ताई आणि साहेब मतदान करणार आहेत, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. दबावांना नाही आणला आम्ही. ऐका ना, आम्ही हायेस्ट दर देतो ते मान्य आहे ना, पण मूळ कसं आहे की दादा सभासद नाहीत, सभासदांना अधिक काही गोष्टी येताच्या पाहिजेत. ते साहेब सभासद असल्यामुळे त्यांना त्या कळतायत. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, 18 वर्षात मी यांच्याबरोबर काम करतो, म्हणजे संचालक म्हणून. एकाच बरोबर नाही, सगळ्या बरोबर केलं. गेल्या 5 वर्षात न पटलेल्या गोष्टी कोणत्या? न पटलेल्या गोष्टीत मॅनेजमेंटचे जे विकेंद्रीकरण, मग असे तुम्ही म्हणला मुद्दा विकेंद्रीकरण झालं, तो होत नाही. दुसरीकडे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि उमेदवार आत्मविश्वासाने निवडणूक जिंकण्याचा दावा करतायत. अजित पवार यांनीच आम्हाला सभासद करून घेतलं, त्यानुसार आमचे मत दादांनाच, असा दावा केला जातोय. त्याला विरोध केला होता. आम्हाला म्हणजे रंजन काका असतील, परत अण्णा असतील, ह्यांनी आम्हाला विरोध केला. पण दादांमुळे आम्ही तिथं सभासद झालो, नाही तर आम्ही सभासद झालो नसतो. एक खट्ट्या मतदान दिसतं. एक खट्टा दादांना मतदान होणार कबश, पॅनल टू पॅनल. काय माहिती का, दादांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय. आणि दादा असं काय नाही की बाबा वरचा माणूस खाली यावं. दादा जर आलाय की वरचा माणूस आलाय खाली, बरोबर आहे. आणि दादा जर चेअरमन झालं तर दादा ह्या कारखान्याचा, ह्या मतदारसंघातील सर्व सभासदांचा काय पाराट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दादा शब्दाला पक्क आहेत. एकदा शब्द दिला की ते शब्द खरं करणार. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आर्थिक आणि राजकीय हितसंबंधांचा खेळ स्पष्टपणे दिसतोय. 1800 कोटींच्या संभाव्य नुकसानापासून स्वतःला वाचवण्यासाठी अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं बोललं जातंय, तर शरद पवार गटानेही जोरदार आव्हान उभं केलंय. अजित पवारांसाठी 3 मंत्री प्रचारात आहेत. पाहुण्या रावळ्यांना आव्हान केलं जात आहे. आता 22 जूनला सभासद शेतकरी कुणाला साथ देतील हे पाहणं महत्वाचं आहे. अजित पवार पडले तर त्यांची मोठी नाचक्की होईल, विजयी झाले तर शरद पवारांची बारामतीवरची पकड पूर्ण ढिली झालीय असं मानलं जाईल.
सहकार का महत्वाचा आहे हे पश्चिम महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना कळलं, त्यातल्या त्यात अजित पवारांना कळलं आणि त्यांचे बरेच खाजगी साखर कारखाने आहे असं म्हणतात. तोही मुद्दा ते इथे आवर्जून सांगतायत की मला एक संधी द्या, मला चेअरमन करा, आणि मग ते चेअरमन केलं तर मी ह्या साखर कारखान्याचा पूर्ण कायापालट करून दाखवेन. जर ते स्वतः निवडणुकीला उभा राहिले नसते तर कदाचित ही निवडणूक त्यांना फारच चुरशीची गेली असते वगैरे असं म्हणतात. या निवडणुकीतले प्रत्येक पदर मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण ही निवडणूक खऱ्या अर्थाने इंटरेस्टिंग आहे. बघा, ही राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बारामती.